सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात निघालेला हा मोर्चा स्थानिक शेतकऱ्यांच्या तीव्र भावनांचं प्रतीक आहे। सुपीक जमिनी वाचवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी झालेला हा उठाव सरकारसमोर मोठे आव्हान उभे करत असल्याचे दिसते। या मोर्चाच्या संदर्भातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। बैलगाड्यांसह सहभाग। शेतकऱ्यांच्या पारंपरिक उपजीविकेचे प्रतीक असलेल्या बैलगाड्या घेऊन आंदोलनात उतरणे हे या मोर्चाचे सर्वात लक्षवेधक वैशिष्ट्य ठरले। महिलांची मोठी उपस्थिती। घराची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या महिला मोठ्या संख्येने बाहेर पडणे हे या विषयाचे गांभीर्य दर्शवते। आर्थिक भीती। हा प्रकल्प फक्त जमिनी घेत नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेती आणि उत्पन्न नष्ट करेल अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे। प्रशासनाला इशारा। निवेदनाद्वारे दिलेला इशारा स्पष्ट करतो की जर वेळीच निर्णय झाला नाही तर आंदोलनाचे स्वरूप अधिक आक्रमक होऊ शकते। शक्तीपीठ महामार्गाबाबतची सध्याची स्थिती। शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा हा सुमारे 760 किमीचा प्रकल्प आहे। हा महामार्ग अनेक शक्तीपीठे आणि धार्मिक स्थळांना जोडणार असला तरी सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांतील सुपीक जमिनीवरून त्याचा मार्ग प्रस्तावित असल्याने विरोधाचा सूर उमटत आहे। महत्त्वाची टिप। अलीकडच्या काळात काही राजकीय नेत्यांनी या महामार्गाच्या आराखड्यात बदल करण्याचे किंवा फेरविचार करण्याचे संकेत दिले आहेत, मात्र अधिकृतपणे प्रकल्प रद्द करण्याबाबत अद्याप कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही। मी जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची।